शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। कारण की ज्या शेतकऱ्यांचं बँकेत थकबाकी 1.5 लाख दाखवते, त्या शेतकऱ्यांच्या या यादीमध्ये 80,000 रुपयांची रक्कम दाखवण्यात आली होती। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 1 लाख रुपये बँकेत थकबाकी दाखवतोय, त्यांचं या यादीमध्ये 40,000 रुपये एवढी रक्कम दाखवत होतं। त्यामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण जे आहे ते कुठेतरी निर्माण झालेलं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळं शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणात कुठेतरी अडचणीत आलेले पाहायला मिळतात, आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आणि हा सगळा संभ्रम जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। खरं जर पाहिलं तर सरकारने या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली, याची अंमलबजावणी देखील मोठ्या उत्साहात जोरदार पद्धतीने सुरू असलेली पाहायला मिळते। मात्र या आकड्यांमधील जी तफावत आहे ती शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवताना पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील गंदोरा हे गाव होतं, त्या गावातील 233 लोकांची पहिली यादी आली आणि त्या यादीपैकी आता जर बघितलं तर जवळपास 200 लोकांच्या याच रकमेत तफावत असल्याचं पाहायला मिळालं होतं। सर्वप्रथम आपण NDTV मराठीच्या माध्यमातून या गावात जाऊन या संपूर्ण जी काही प्रकार आहे तो समोर आणलेला होता आणि राज्यात यानंतर विविध ठिकाणी असे प्रकार जे आहेत ते कुठेतरी समोर आलेले पाहायला मिळाले। आपण ही जेव्हा बातमी दाखवली याची दखल विविध माध्यमांनी देखील घेतलेली पाहायला मिळाली होती आणि या संपूर्ण बातमीवर अनेक मोठमोठ्या राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। मोठमोठे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील स्पष्टता देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण सुरू असताना आपण या संपूर्ण गोष्टीचा जो आहे तो पाठपुरावा कालपासून करतोय आणि हा पाठपुरावा सुरू असतानाच आता काही गोष्टी ज्या आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात। खरं जर पाहिलं तर नेमकं या थकबाकीची जी रक्कम आहे आणि सध्या जी यादीत आलेली रक्कम आहे त्यातील जो फरक आहे तो कशामुळे येतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आता आपण केलेला आहे। खरं जर पाहिलं तर या संपूर्ण गोष्टीला एक RBIचं धोरण कारणीभूत आहे, ज्याचं नाव आहे हेअरकट। हेअरकट धोरणानुसार ही जी रक्कम आहे ती आपल्याला कमी दाखवते। मात्र या संपूर्ण हेअरकट धोरण नेमकं आपण काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। समजा 2019 मध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल तर त्या 1 लाख रुपयाचं कर्जाचं समजा 2021 ला ते खातं जे आहे ते जर NPA मध्ये गेलं तर समजा 1,20,000 रुपये ती थकबाकीची रक्कम आहे ती होत असते। आणि आतापर्यंत जर बघितलं तर त्या बँकेत ती थकबाकीची रक्कम वाढून जवळपास 1,60,000 ते 1,70,000 पर्यंत होऊ शकते। पण ही जी रक्कम आहे ती 1,20,000 रुपये जेव्हा NPA हे खातं गेलेलं आहे तीच रक्कम जी आहे ती सरकारनं गृहीत धरलेली आहे। आणि सरकार आणि बँकांमध्ये जेव्हा अशा पद्धतीचं कर्जमाफी केली जाते तेव्हा हे जे हेअरकट धोरण आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर 1,20,000च्या काही स्लॅब ठरवण्यात आलेले आहेत। समजा 2021 मध्ये जर तुमचं अकाउंट NPA मध्ये गेलेलं असेल तर त्यावेळी तुम्हाला 35% रक्कम जी आहे ती सरकार या बँकांमध्ये जमा करणार आहे आणि उर्वरित भार जो आहे तो बँका सोसणार आहेत। म्हणजे जो संभ्रम होता की समजा बँकेत माझं कर्ज दाखवते की 1,54,000 आणि यादीत आलंय 45,000 रुपये, तर हा जो फरक आहे, हा जो डिफरन्स आहे तो भार बँका सोसणार आहेत आणि जो 45,000 आकडा आलेला आहे तो सरकार। हा जो वाद आहे तो संपूर्ण ही सगळा प्रकार जो आहे हा सर्व प्रकार उघड जो आहे NDTV मराठीच्या माध्यमातून केलेला आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांचं कर्ज जर बघायला गेलं तर या गोष्टीकडे लक्ष लागलेलं पाहायला मिळालं होतं आणि NDTV मराठीनं हा प्रकाशात त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री मुख्यमंत्री आमदार लोकप्रतिनिधी असतील देखील या या रक्कमातील जे काही 2 लाखांपेक्षा अधिक जरी कर्ज असलं या धोरणाचा त्याचा देखील जोपर्यंत संपूर्ण विविध अपडेट अशाच प्रकारच्या घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।